हाँ मार धक्का धक्का स्टार्ट गाडी आहे ही. बस 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 दुसऱ्या गेअरवर उचल रे. चक 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 चालू झालेली आहे चालू झालेली आहे. हिचा वेगळाच काहीतरी सीन आहे मग ही बाबा. थांबा जरा मी चालले मागे कोण नाही नाचो नाचो. ही बाबा मारली धाबदिशी. यो बाबा ये बाबा हे काय हे काय हे काय हे काय नकली सगळं नकली सगळं नकली. वाव. सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज व्लॉग असा बनवतो का आम्ही चाललो मरीनला. मन्या आणि संकेत आलेले आहेत आणि मी 1-2 तास झाले त्यांना खोटं सांगतोय की मी इथे पोचलो तिथे पोचलो आणि मी अजून पण कल्याणमध्येच आहे. आता घरी जाऊन नॅनू झोपलेला त्याला घेऊन आता चाललेलो आहे स्टेशनला सोडायला आणि भेटूया आता काय बोलतात बघू. शिव्या तर खूप खायला लागणार आहेत मला. स्टेशनला पोहोचेल 5 मिनिटामध्ये वाट बघतायत ते. भेटू स्टेशनला. सो मी स्टेशनला पोचलेलो आहे कल्याण स्टेशनला पोचलेलो आहे. चल नॅनू थँक्यू मला सोडल्याबद्दल. चल. सो गाईज आता आपण कल्याण स्टेशनला पोचलेलो आहेत आणि आता मन्या आणि संख्याला शोधायची गरज आहे. फास्ट फास्ट चलो बाय. तर गाईज एक पण शिवी दिलेली नाही आहे मला. अरे मी घरी नव्हतंच. लेट केलास. घरी नव्हतंच मी. सो आपण शिव्या वगैरे काही खाल्लेल्या नाही आहेत मग आपल्याला काही गिल्ट पण नाही आहे त्या गोष्टीचा. आता प्रॉपर आलो ना मग टायमिंगवर. थोडं लेट झालंय ठीक आहे. हे बघा कसे पाळतायत बघा. भागो तो बघा काय फायदा आहे. शेवटी आम्ही तर स्लोच येणार आहे. आणि ट्रेन इथे लागलेली आहे. चल. तर गाईज आम्ही आता दादरला पोहोचलेलो आहेत आणि आता आम्ही दादरवरनं ट्रेन चेंज केलेली आहे चर्चगेटसाठी. चर्चगेटच्या आता कुठे जायचं आपल्याला वेस्टर्न लाईनला आम्ही आता जाणार आहेत. तर आम्ही आता जस्ट ही ट्रेन सोडलेली आहे आणि आता आम्ही वेस्टर्नला जाणार आहे तिकडे चर्चगेटला. खूप गर्दी आहे बघू शकता. ही गर्दी बघा किती सुंदर आहे. काकांनी पकडलं तर आपल्याकडे तिकीट नाही. तिकीट नाही बिना तिकीट. बघू शकता दादरचं स्टेशन आणि आता दादरवरनं आम्ही सेंट्रल सोडलेली आहे आणि वेस्टर्न पकडणार आहेत. भेटूया पकडल्यानंतर. तर चुकलेलो आहेत आम्ही. एकदा चुकलेलो आहे. एकदा चुकल्यानंतर आम्ही आता बाई बडबड करते बाय. तर आता आपण आहेत दादरच्या दादरवर. दादरच्या दादरवर खूप गर्दी आहे. फिरून फिरून आणलेला आहे यावी आम्हाला आणि आलेली आहे चर्चगेट. बघू शकता ड्रायव्हर काका आणि हे बघू शकता सगळ्या. आता ट्रेन बघा आम्ही कशी राबदिशी पकडतो. आणि खूप सारी गर्दी असल्या कारणाने आपण ब्लॉग बनवू शकतोच. आणि इकडे मला मन्याच्या मागे राहू दे. चला 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 पार नका. हे मारू नका एकमेकाला.
तर आम्ही खूप साऱ्या आतमध्ये पोहोचलेलो आहे आणि मला थोडीशी जागा दिली तर बरं वाटेल. इकडे पोहोचलेलो आहेत आम्ही आणि ही गर्दी बघा. वाव, गर्दी आहे का काय? खूपच जास्त आहे. आम्ही आता सेंट्रल सोडून वेस्टर्नला बसलेलो आहे. ठीक आहे. तर आता आम्ही आलेलो आहे चर्चगेटला. चर्चगेटला आलेलो आहे गाईज आलेलो आहे चर्चगेटला. सो गाईज आम्ही आता चर्चगेटला उतरलेलो. हे कुठे उतरलो आपण? हा, मार धक्का. धक्का स्टार्ट गाडी आहे ही. बस बस बस, दुसऱ्या गेअरवर उचल रे. चालू झालेली आहे, चालू झालेली आहे, गेलेली आहे. एक नंबर धक्का मारलेला आहे मन्याने. आता आम्ही उतरलेलो आहेत मरीन लाईन्सला आणि आता मरीन लाईन्सवरनं मरीन लाईन्सलाच जाणार आहेत आम्ही. म्हणजे स्टेशनवरनं जाणार आहेत समुद्र किनारी. चला जाऊया. पकड मग ये. आता आम्ही आलेलो मरीन लाईन्सला. बघू शकतो तुम्ही हे हवे रोड आहे. इकडे भावा तुमचं हे ब्लॉगिंगचं कॅमेरा तुमच्या हातात घ्यावे. सो मित्रांनो, इथे कौलाची घरं आहेत. म्हणजे इकडे आपल्याकडचीच लोक राहतात वाटतं. आणि यांनी मला पहिल्यांदा अशा रस्त्याने आणलेला आहे, शॉर्टकटने. क्षणभर विश्रांतीमध्ये इथे सुरू झालेला का? क्षणभर विश्रांती इथे शूट झाले. अलिबागला आहे. तर बघू शकता ह्यांनी ट्रेनमधनं उतरून डायरेक्ट याला उडी मारून रस्त्यावर आलेला आहे, डायरेक्ट ब्रिजवर. आणि ब्रिजवरनं डायरेक्ट रस्ता क्रॉस करून डायरेक्ट समुद्र. कोणता? मरीन लाईन्सचा समुद्र. आता बघू शकता तुम्ही, खूप सुंदर. मी पहिल्यांदा आलो इकडं, म्हणजे या रस्त्यातनं. तसं तिकडनं आलो खूप वेळा. आणि हे दोन पोरं पण चाललेले आहेत घरी. तर खूप चांगला ब्रिज आहे, बांधकाम चांगलं आहे. आणि हे दोघं आणि यांच्यासोबत मी. असा चालत आलेला. कसं? तर आता इथे सिग्नल लागेपर्यंत इथे उभं राहायचंय. मन्याला लय घाई आहे दुनियाची. आणि हे बघा गाड्या सुटलेल्या आहेत. हे कोणाची पण चुकी असू दे, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी लगेच दाखवेन. स्टेडियमचे फोटो चालू दिसतात मला. हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला ज्या मोठ्या मोठ्या लाईटी दिसत आहेत ना, ते फोकस आहेत मोठे. आपल्या होळीचे फोकस आहेत तसे नाहीत. ओरिजिनल क्रिकेटचा स्टेडियम आहे इथे. कोणता तरी नाव काय रे त्याचं? वानखडे स्टेडियम. वाव, खूप सुंदर वानखडे शिवा. बघा मित्रांनो, समुद्र खवळलाय किती. समुद्र खवळलाय. हे बघा समुद्र खवळलेला समुद्र बघा. इकडे खूप सारी कपल्स आहेत आणि कोणाची पोरगी किंवा कोणाचा पोरगा कुठल्या पोरीला घेऊन किंवा कुठली पोरगी कुठल्या पोराला घेऊन माझ्या ब्लॉगमध्ये बघू शकता. त्यांचे आईबाप त्यांची कंप्लेंट मी इथे करतो, कारण की इथे आलेले कोणीच कोणाच्या आईबापाला सांगून आलेले नाहीत घरी. सगळी लपडी आहेत. तर मित्रांनो, हे बघा इथे काहीतरी सीन चालू आहे यांचा. यांना बघून आम्ही पकलो खूप. आता हे लोक काहीतरी प्रँक करतायत इथे. बघूया. बघा याचा काहीतरी इथे चाळे चाललेत. आलेला आहे. ओ ओ ओ ओ माय गॉड. अरे आता झालेला आहे त्याचं काम.
संपलेला आहे. काय करतोय गाईज काही समजत नाही. सो गाईज सी दिस पीपल. त्याचा काही लफडा काही समजतच नाही. कशा पण पोज मध्ये फोटो काढतोय. तर मित्रांनो इथे पण काहीतरी पंगे चालू आहेत. रील्स बिल्स काहीतरी चालू आहे. बघू शकता यो पोरगा काहीतरी आता स्टंट मारणार आहे. इथे बघा पटापट. हे बघा या पोराला घेऊन ती काहीतरी करते. आणि यो बघा निघला. ई बाबा मारली धापदिशी. यो बाबा हे काय नकली सगळं नकली. वाव. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. बघा गाईज किती खोटेपणा येऊ. सगळं खोटे सगळे. हे बघा 150 रुपयाचे आर्टिस्ट सगळे. तर मित्रांनो सगळं खोटं. हे रील्स बील्स बनवतात ते सगळं खोटं. मला आज माहीत झालं हे सगळे खोटारडी लोक आहेत. हे अशा मी पण बनवू शकतो पण मी नाही बनवत. इकडे बघा मुंबई इंडियन्सचा कसा लोगो आहे. चला तिकडे. हे बघा समुद्रामध्ये मुंबई इंडियन्स. आणि हे मुंबई इंडियन्सची समुद्र बघा. मरीन लाईन्स. खूप मजा नाही पण इथे थोडी मजा आहे. तेव्हा तिथे पण एक डान्स करते कोणतरी. तसं नको बोलू. बापरे हिचा वेगळाच काहीतरी सीन आहे. मग ही बाबा थांबा जरा मी चालले. मागे कोण नाही. नाचो खूप सुंदर. ठीक आहे ज्याचे त्याचे मनोरंजन. आपण काय बोलणार. आपण पण काय वेगळं नाही करत आहेत. मी दाखवत आहे तुम्ही बघू शकता इकडे सगळं. आणि फटे एक नंबरच्या व्हिडिओ इकडे चालू आहेत. वाजलेले आहेत 7 आणि आम्ही आता चाललेलो आहेत मरीन लाईन्सवरनं मन्नतकडे. आम्हाला शाहरुख खान भेटणार आहे. तो बोललेला या इकडे बघू आपण चाय बी पिऊ. हे इकडे कोपऱ्यावर तुम्हाला बोलला फोन आलता मला त्यांना. चल जाऊन येऊ. आम्ही आता चाललेलो आहे शाहरुख खानला भेटायला मन्नतमध्ये. मन्नतच्या इथं आला तर ठीक. आम्ही आलो तर म्हणजे तो येणारच. आणि आम्ही आता त्याचा फोन आलता. बोलतो की ये जरा तिथे बसू आपण जरा कट्ट्यावर. आणि मग बोललो येतो थांब मला टाईम लागेल थोडा. मी चालू आहे बोललो. जर गाडी पाठवलीस तर बोललो येईल लवकर. पण नंतर मीच बोललो नंतर नको ट्रॅफिक पण खूप झाले. हे बघ ट्रॅफिक. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तर इकडे काहीतरी लफडी झालेत. हे बघा इथे खूप गर्दी आहे. सिग्नल लागणार आहे म्हणून. अरे सॉरी सिग्नल आहे तिथे. लफडीच दिसतात. लफडीच आहे तिथे. बघा किती लफडी आहेत. सगळे आईबापाला न सांगता इथे आलेले आहेत लफडी करायला. शाहरुख खान हो बघ. शाहरुख खान गेला इकडे. आता काय तिकडे करून जाऊन करणार आपण. भेटणार तर नाही आपल्याला तो.
शाहरुख खान गेला इकडे जरा, आता कदाचित भेटणार नाही तो. आलेलो आहेत भेल खायला, कारण भेल तिथे खेळ. आपण एक कैरी घ्यायची का अंकल? वाह हमको भेल चाहिए. वाह टाइम लगेगा, कितना टाइम लगेगा अंकल? वो बहुत बिजी है. कितना भेल चाहिए? एक ही चाहिए. एक कशाला? हाँ अरे तुमको भैया भी रिजेक्ट किया बे, ये भैया भी रिजेक्ट किया बे साला. तुम लोग को क्या है तुम्हारा? भैया का भेल मांगता ही नहीं अपन. गाइस वाह हम लोग को भैया ने रिजेक्ट किया भेल देने से. बोलता है तुम्हारा शक्ल अच्छा नहीं, तुम इधर से जाओ. क्या बोल रहा है? दूसरा आदमी आ रहा है तब देख. ओ सॉरी गाईज, ते भैया बोलतात आमची ड्युटी संपली, आता दुसरे येणार आहेत, त्यांची ड्युटी चालू होणार. ते नाही का आपले आपण MIDC मध्ये काम करतो, फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट तसा विषय आहे. त्यांची शिफ्ट बंद झालेली आहे, तर आता दुसरे शिफ्ट येणार, तर ते भेल देणार. हे बघा हे 2 माकडं आणलेले आहेत गाईज आपण सोबत. आणि म्हणत काय अजून येत नाही, किती उशीर चाललो आम्ही, एवढ्याला मुरबाड आला असता, पण अजून पण काय आलं नाही. काय हाय कर खाने को दे दो रे, खाने को. सो आता आम्ही घरी निघालेलो आहेत. मरीन लाईन्सला आता बाय बाय करतो आम्ही. चालून चालून कंटाळा आला, फार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन आलो. वैताग, काही मजा नाही. ठीक आहे, मजा आहे तशी, बट खूप मुलं वगैरे पाहिजेत, सगळे मित्र वगैरे एकत्र असले ना तर अजून मजा येईल. तशी आली आम्हाला मजा, काहीच मजा केली ना असं नाही बोलू शकत आम्ही. आता आम्ही चाललेलो आहेत घरी. गोल्डचा का लावली इथे बॅनर? सो गाइस बंदे लोग घुस गए, सामान लेके आ जाओ. तो रास्ता अपन ने क्रॉस किया है अभी, और अभी अपन जा रहे हैं फैशन स्ट्रीट, और वहाँ से देखते हैं 120 रुपये का कपड़ा. तर मित्रांनो तर आता आम्ही चाललेलो आहे फॅशन स्ट्रीटवर चालत, कारण इथे खूप सारी गर्दी पण आहे. बघा तुम्ही, म्हणून आम्ही चाललेलो आहे चालत. आज पोहोचतो की उद्या ते काही माहीत नाही. तरी पण आम्ही चालतो. आम्ही आलेलो आहेत फायनली ह्या साईडला, आणि आम्ही आता इथनं जाणार आहेत फॅशन स्ट्रीटला. आणि हे पोरं बिरं काय रस्त्यात दिसतात बघत नाही, मच्छर. आणि हा आहे बघा चर्चगेट. पाहिला असेल तर मला थँक्यू बोला, कारण मी तुम्हाला घरी बसल्या चर्चगेट दाखवतो. आणि आहे चर्चगेट स्टेशन. आणि इथे पण खूप गर्दी आहे. आणि हे लोक कुठे चाललेले आहेत मला माहीत नाही. कुठे चालला? स्टेशन आहे ना, कुठे चालले? फॅशन स्ट्रीटला नाही जायचं काय? मित्रांनो आता आम्ही FXला पोचलेलो आहेत ऑलमोस्ट. ते बघा तिथे आहे फॅशन स्ट्रीट. आम्हाला काही घ्यायचं नाही आहे, बट आम्ही तरी पण खाली नुसत्या मस्त्या करण्यासाठी आलेलो आहे. खूप काळोख आहे, नको मग. मन्याचे आणि संख्येचे नखरे काही संपत नाही. घेत तर काहीच नाही, पण प्रत्येक दुकानदाराला त्रास देत चालले.
काय घेत नाही मग कशाला प्रत्येक गोष्टीची किमती विचारता? तुला विचारते हे बघा इथे गर्लफ्रेंडचे शॉपिंग करायला आणा तुम्ही त्यांना. हे बघ किचन्स बघ किती भारी आहेत. एफेक्ट्स पूर्ण स्टार्ट टू एंड आम्ही फेरी मारली पण आम्हाला एक पण गोष्ट आवडलेली नाही. भंगार क्वालिटी इथे सगळं भंगार आहे. कोणी घेऊ पण नका कारण का एकदम लोकल कपडे भले स्वस्त आहेत पण एकदम लोकल क्वालिटी. तरी पण मला एक नाईटी आवडली ती घेणार आहे. ट्रॅक मला आवडलेली आहे ती मी घेणार आहे. होती भावांनो, खूप भारी आहे ती, मला लय आवडली. पण ठीक आहे दिली तर घेऊच. तर सगळं बंद झालेलं आहे आता इथे. खूपच टाइम झालाय भावांनो. आणि आपल्याला तिकडे जायचं स्टेशनला CSMT. सो आपण आता CSMT ला पोहोचलेलो आहेत. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहेत स्टेशनला आणि इथे मने आणि संख्या गेलेत काहीतरी खायला. आपण जाऊया आता तिथे काय खायला बघूया. जाम क्राऊड आहे इथे, आवाज येणार नाही तुम्हाला. बच्ची के दिल में वडापाव. काय खायचे सांगते? काय पण घे ना, मला माहिती काय घ्यायची. वडापाव खाशी, हॅलो पावभाजी खाशी, CST फ्रँकी खाशी, CST सँडविच. सो आता काहीतरी आम्ही खातो आणि मग ट्रेनमध्ये बसल्यावर भेटतो. बाय बाय. आपण आता CST स्टेशनवर आहे. स्टेशनला बघा कसा मॉलपेक्षा ब्रँडेड वाटतो स्टेशन, नाहीतर आपले स्टेशन. ट्रेन सुटत आहे आमची आणि इथे बसलेली आहेत पोर. बच्ची के दिल में पॉक पॉक. का आलं हे बघा. तर आम्ही आता कर्जतची ट्रेन पकडलेली आहे आणि हे दोन महारथी आहेत. कर्जत ट्रेनला आता आम्ही 9:23 वाजलेत आणि 9:23ला आम्ही कर्जत ट्रेन पकडलेली आहे. आता किती वाजता पोहोचते ते बघूया. ट्रेन सुटलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. सॉरी उभे आहोत आम्ही पण डोअरमध्ये उभे आहोत. आणि प्लीज तुम्ही असे डोअर बीरमध्ये उभे राहू नका, हे खूप चांगलं नसतं. पण आता ट्रेन स्लो आहे म्हणून आम्ही थांबलो, नंतर आम्ही आतमध्ये जातो. अवतारा तर ठीक आहे. बाय बाय CSMT स्टेशन. तो गाईज मी आता कल्याणला पोहोचलेलो आहे. मने आणि संकेत गेलेले आहेत घनसोलीला ठाण्याला उतरून आणि मी आता कल्याणला पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आपण ब्लॉग आता इथेच एंड करतो आहे. घरी जायला खूप वेळ लागेल आणि माझ्या फोनची बॅटरी पूर्ण संपलेली आहे. सो लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.